हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या कॅनवन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज आहे रुद्रांच्या स्कूलमध्ये दिंडी, तर त्याच्यासाठी आवरून चालू आहे. तर चला निघूया. तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीनवरचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला टायमिंग झालं आहे, निघूया. चला सो आज होती रुद्रांच्या शाळेमधली दिंडी. म्हणजे हा दिंडीचा कार्यक्रम 2-3 दिवसांनी. आज आहे आषाढी एकादशी. तर आज मी हा व्हिडिओ एडिट करते. तर ही दिंडी आहे ती म्हणजे 2-3 दिवसांनी मॅडमने अगोदरच कार्यक्रम घेतलेला आहे. आणि रील्स म्हणजे एकादशी दिवशी आम्हाला रील्स अपलोड करायची होती. मग तोपर्यंत त्यांनी एडिट करून दिली. पण तरी पण मी थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये पण एडिट करते, कारण की त्यांनी दिलेली पण आहे ती पण चॅनलवरती अपलोड केली. आणि ही मी म्हणजे मी स्वतः एडिट केलेली आहे. तर म्हटलं चला ह्याला वॉईस होता, म्हणजे सॉंग्स होतं. पण काय झालं की त्या सॉंग्समुळं ना मला कॉपीराईट पडत होता. त्याच्यामुळं मग मी ते थोडासा म्यूट केला आणि म्हणजे ब्लॉक होत होता. डायरेक्ट व्हिडिओ आहे तो पूर्ण ब्लॉक होत होता. मी 2 वेळेस अपलोड केला चॅनलवरती, पण 2 वेळेस ब्लॉक दाखवते. म्हणून म्हटलं आपण ह्याला काय करूया, ओव्हर वॉईस देऊयात. आणि मग आज आहे एकादशी, असं म्हटलं चला व्हिडिओ एडिटिंग करून घेऊयात. आणि आज बनवणार आहे मी साबुदाणा खिचडी. म्हणजे उपवासाचं ह्यांना तर काही सुट्टी नाही, तर ह्यांच्यासाठी पण म्हणजे टिफिन द्यायचा होता फराळीला वगैरे, आणि आमच्यासाठी पण बनवायचं होतं. आज रविवार असल्यामुळं रुद्रांची शाळेला सुट्टी आहे, पण ह्यांना सुट्टी नव्हती. तर म्हटलं चला आज साबुदाणा खिचडी पण करूयात आणि ती पण तुमच्यासोबत शेअर करूयात. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि आज भरपूर रील्स चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. म्हणजे मेन म्हणजे दिंडीच्या रील्स, सो दिंडीचे व्हिडिओ आणि फोटोज वगैरे पण इंस्टाग्रामवरती भरपूर अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही जर इंस्टाग्रामवरती नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा, आणि त्याला पण फॉलो केलेलं नसेल तर नक्की फॉलो करा. तर चला आता आपल्याला बनवायचं आहे साबुदाणा खिचडी. तर बाकीचं म्हणजे भांडे वगैरे मी रात्रीच घासून ठेवले होते. तर फक्त शेंगदाणे मी रात्री भाजून ठेवणार होते, पण मला खूप उशीर झाला म्हणून म्हटलं चला. तर आता शेंगदाणे भाजायला घेतले. सकाळी काही जास्त काम नव्हतं, तर मग लगेच एकीकडे शेंगदाणे भाजायला ठेवले आणि एकीकडे ठेवली होती कॉफी करायला. सध्या चहा बंद केला आहे. म्हटलं म्हणजे कॉफी पण बंद करायची, पण कसं होतं की एकदाच सुटत नाही. त्याच्यामुळं मग म्हटलं अगोदर म्हणजे कॉफी थोडे दिवस घेऊयात आणि मग ती पण बंद करायची. पर्सनली मला बंद करायची म्हणून म्हणजे कॉफी आणली त्याच्यासाठीच. तर आत्ता साबुदाणा मी हा रात्री भिजू घातला होता आणि अगदी थोडंसं पाणी टाकलं होतं. म्हणजे जेवढं साबुदाण्यामध्ये भिजेल ना तेवढंच टाकलं होतं. त्याच्यामुळे अजिबात चिकट नाही झाला. एकदम मस्त आणि सुटसुटीत आज साबुदाण्याची खिचडी झालेली आहे. तर तुम्हाला म्हणजे पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर मग शेंगदाणे थोडेसे गार होस तर म्हटलं की एकतर मी मिक्सरला शेंगदाणे लावणार नव्हते, कारण की त्याच्यामध्ये जर लावलं तर लगेच खूप बारीक होत आहेत. त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण उकळीतच ते थोडेसे बारीक करून घेऊयात. म्हणजे थोडेसे असे खूप बारीक पण नाही आणि खूप मोठाली पण नाही. तर मग तोपर्यंत शेंगदाणे गार होईपर्यंत मग लगेच तेल ठेवलं गॅसवरती. ह्यांना ऑफिसला डबा द्यायचा होता. मग त्याच्यामुळं काय होतं की म्हणजे असं उपवास वगैरे काही असेल आणि मग भरपूर जण असतात जेवायला, तर मग नाश्ता वगैरे फराळ करायला, तर मग मी आज त्यांना भरपूर टिफिन देणार होते. म्हणजे फराळाचं पण भरपूर देणार होते. कोणी आणतं कोणी नाही आणत आहे, आणि मग ते कसं चांगलं वाटत नाही ना. त्याच्यामुळे मग मी अगोदर चिप्स काढले. आता चकल्या आहेत, चकल्या पण काढते. आणि मेन म्हणजे ते सकाळी म्हणजे 12 वाजायच्या अगोदर अजिबात म्हणजे थोडा पण फराळ करत नाहीत. 12 वाजल्याच्या नंतर दुपारी, आणि शक्यतो संध्याकाळी पण नाहीत करत आहे. तर मग त्यांना एका टायमाला भरपूर दिलं ना, तर मग संध्याकाळी नाही केलं तरी चालतं किंवा थोडंसं केलं तरी चालतं. तर आत्ता मग चकल्या आहेत त्या पण तळून घेते. आणि हे साबुदाण्याच्या पापड्या, हे मी सगळं आहे ना, सगळं मी घरी बनवलेलं आहे. अजिबात म्हणजे विकत ह्यातलं काहीच नाही आणलेलं. खीस पण होता, पण खीस मी नव्हता तळला, कारण की मग काय देणार ना टिफिनला एवढं मोठं. त्याच्यामुळे मग ते नाही तळून घेतलं. तर मग फक्त बटाट्याच्या पापड्या, हे साबुदाणा बटाट्याच्या दोन्ही मिक्स पापड्या आहेत, आणि साबुदाणा बटाट्याच्या चकल्या पण आहेत, आणि वेफर्स बटाट्याचे. तर मग ते सगळं फराळासाठीच मी करून ठेवलं होतं. पण जास्त उपवास नसते. आज म्हणजे पहिलाच उपवास आहे म्हणायचं की मी उन्हाळ्यात करून ठेवलेला आहे पापड्या वगैरे त्याच्या. तर मग आत्ता घेतले होते ह्याला बटाटे, 3 बटाटे घेतलेत. आणि ते काय करायचे आहेत म्हणजे मी त्याची साल वगैरे काढून घेतली, धुवून घेतले, पण त्यांना अगदी पातळ काप करून घेत होते, कारण की साबुदाण्यामध्ये लवकर शिजले पाहिजेत. त्याच्यामुळे तर अगदी बारीक बारीक जेवढे बारीक होतील ना तेवढे बारीक काप करून घेतले.
म्हणजे आपण फोडणीला घातलं, थोडंसं तेल जरी घातलं 2-3 मिनिटं झाकून ठेवलं तर बटाटा चांगला गाळ व्हावा. नाहीतर मग काय होतं की आपण थोडेशा मोठाले वगैरे फोडी केले ना, जशा भाजीला वगैरे करतायत तशा, तर मग अजिबात शिजत नाही, त्याला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे मग मी अगदी बारीक बारीक काप करून घेतले. आणि मग आता घेतली हिरवी मिरची, त्याचे पण अगदी बारीक बारीक तुकडे करून घेते. आणि मग पापड्या वगैरे काढून एका साईडला तळून ठेवल्या. म्हटलं ते आपण थोड्याशा थंड होऊ द्यावात मग लगेच भरायला. आणि आज म्हणजे मला वाटलं की जरा निवांतच वाटलं, म्हणून म्हणजे मी आज उशिराच उठले. मेन म्हणजे मी आज 6:30लाच उठले, तिथून पुढे आवरायचं. तर आज ह्यांना नाश्ता वगैरे करायचा नव्हता, म्हणून मग 8 वाजेपर्यंत निवांत झालं. म्हणजे एवढं काही घाई नाही झाली, पण मला परत वाटलं की होते का नाही जे म्हणजे टायमिंगमध्ये झालं तर बरं वाटतं, नाहीतर मग थोडासा उशीर झाला तर मग खूप घाई होती. हो, तर मग अगोदर मी हिरवी मिरची टाकली, त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं आणि मग लगेच साबुदाण्याच्या फोडी आहेत त्या पण लगेच त्याच्यामध्ये टाकून दिल्या. आणि अजून थोडंसं मीठ टाकलं वरतून, म्हणजे जेवढं आपल्याला साबुदाण्याला लागणार आहे ना तेवढं टाकलं तरी चालते. आणि मग मी अगदी कमी गॅसवरती ना ह्याला 1 ते 2 मिनटं छान आपल्याला वाफून म्हणजे उकडून घ्यायच्यात. ते छान उकडतात वाफीवरती. आणि मग शेंगदाणे मी उकळीत बारीक करायला घेत होते. एकतर मिक्सरमध्ये खूप बारीक होत आहेत, आणि मेन म्हणजे मी त्याच्यामध्ये ना काल रात्रीच्याला सोयाबीनची भाजी बनवली होती, तर थोडासा कांदा लसूण मसाला आहे ना ते थोडंसं जास्त बनवून ठेवला. म्हटलं की म्हणजे आपण दुसऱ्या पण भाज्या वगैरे बनवतात ना, तर त्याला पण छान लागतो. बटाट्याची भाजी रस्साभाजी असेल किंवा चवळ्याची रस्साभाजी असेल त्याला पण छान लागतो. त्याच्यामुळं मग मी थोडासा जास्त काढून ठेवला 2-3 दिवसाचा, आणि तो मिक्सरच्या भांड्यात होता. मग कांदा लसूण असल्यावर त्याचा थोडासा वास येतो, किती धुतला ना तरी वास येतो. तर मग म्हटलं चला उकळीमध्ये आहे तर आपण ना उकळीमध्येच करून घेऊयात. आणि हेच शेंगदाणे बारीक करताच परत म्हणजे बटाटा पण करपू नये म्हणून त्याला पण 1-2 वेळेस परतून घेतलं. आणि आता मग जेवढे शेंगदाणे घेतले होते ते पण बारीक करून घेते साबुदाण्यामध्ये. म्हणजे साबुदाणा जर वल्ला असेल ना तर आपल्याला हे थोडंसं अगोदरच प्रोसेस करून ठेवायची. म्हणजे शेंगदाण्याचा कूट त्याच्यात मिक्स करायचा, म्हणजे पाणी थोडंसं कमी होतं. पण हा साबुदाणा एकदम म्हणजे असा सुटसुटी झालता, असा पातळ तर म्हणजे अजिबात नव्हता, असा एकदम सुटसुटी झालता, म्हणजे खूप जास्त भिजला नव्हता. तर मग मी शेंगदाण्याचा कूट आणि बटाटा आहे साबुदाणा आहे तो मिक्स करून घेतला. आणि तोपर्यंत ना आपला बटाटा आणि हिरवी मिरची, म्हणजे बटाटा एकदम आपण भाजी जशी खातो ना तेवढा इतका मस्त गाळ शिजला होता. बटाटा साबुदाणा टाकायच्या आधी छान शिजला. मग लगेच त्याच्यामध्ये मी साबुदाणा टाकला. मीठ तर मी अगोदरच भरपूर टाकलं होतं, त्याच्यामुळे आता काही मीठ टाकायची गरज नव्हती. रुद्रांचा अभ्यास चालू आहे, माझा व्हिडिओ एडिटिंग चालू आहे, तर तो म्हटला मी शांत बसतो तर अभ्यास करतो. तो मनाने करायचा 2 मिनटं. तर मग अगोदर साबुदाणा आहे तो छान परतून घेतला. आणि साबुदाणा सुट्टा म्हणजे खूप जास्त भिजला नाही ना, त्याच्यामुळे मग अजिबात चिकट होत नाही. आणि थोडासा जास्त जर भिजला ना साबुदाणा तर मग जेव्हा आपण परतितो ना तेव्हा एकदम असा चिकट होतो, म्हणजे परतायला पण व्यवस्थित येत नाही आणि खायला पण म्हणजे थोडासा असा व्यवस्थित नाही वाटते. त्यामुळे मी अगदी म्हणजे धुवून घेतला होता 2 वेळेस साबुदाणा पाण्याने, पण त्यातलं ना सगळं पाणी म्हणजे अगदी थोडंसं पाणी ठेवलं होतं, सगळं त्यातलं पाणी आहे ते सगळं काढून घेतलं. त्याच्यामुळे एकदम मस्त परतला, म्हणजे भिजला पण आहे आणि आता परतायला पण छान वाटते, म्हणजे आणि ह्यांना तर ना म्हणजे मला मला एकटीला जर उपवास असला ना तर मग मला चालतं थोडाफार चिकट असू किंवा तिखट कमी जास्त असू. पण ह्यांना म्हणजे चांगलं असेल तरच खाणार, नाही तर अजिबात नाही. तर मग बघू शकता आता हे चकल्या, साबुदाण्याच्या पापड्या आणि वेपर्स हे सगळं तळून मी एका साईडला ठेवलं होतं. हे पण मस्त गार झालेलं आहे. पण साबुदाणा अजून थोडासा म्हणजे अजून 4 ते 5 मिनटं साबुदाण्याला लागणार होते. तोपर्यंत ह्यांना फक्त अर्धा तास राहिला होता जायचा, तर ह्यांना म्हटलं तुमचं तोपर्यंत बाकीचं आवरून घ्या. पाण्याच्या बॉटल वगैरे भरून ठेवल्या होत्या, फक्त आता साबुदाणा भरायचा राहिला होता. आणि त्याला काही जास्त गार करायची गरज नाही, गार केला तर परत जास्त निब्बर होतो. त्याच्यामुळे मग मी जास्त गार पण नाही करत बसले. परतला की मग अगदी 2-3 मिनटं फक्त डब्यात भरून ठेवला आणि मग लगेच भरला. आणि एरवी जर भाजी वगैरे म्हणजे भरायची असेल टिफिनला वगैरे तर मग थोडंसं गारच करते. हे पण म्हटलं होतं की थोडासा गार करायला ठेव, पण परत म्हटलं जर फॅनच्या हवेला जर गार करायला ठेवला तर मग परत खूपच निब्बर होतं, म्हणजे आपण जसं दुसऱ्या टायमिंगला खातो ना तसं खूपच निब्बर होतं. त्याच्यामुळे मग असंच शिजून म्हणजे थोडा वेळ काढून ठेवला. तर बघू शकता आता साबुदाणा इतका मस्त आणि एकदम असा सुटसुटी झाला आहे. आणि म्हणजे मीठ वगैरे पण एकदम मस्त पडलं, एकदम बरोबर पडलं. कारण की मग मी काय केलं की लगेच पूजा नव्हती झाली माझी, तर मग पूजा नव्हती झाली म्हणून पण ह्यांना डब्याला द्यायचं होतं ना, म्हणून मग मी देवासाठी पण हे ताट काढून ठेवलं. म्हणजे आपल्याला थोडंसं मीठ कमी जास्त जर वाटत असेल तर आपण थोडंसं वरतून टाकू शकतो, कारण की
म्हणजे ऑफिसला वगैरे जर जायचं असेल तर भरपूर जण असतात जेवायला, मग कमी जास्त जर झालं तर मग ते नाही चांगलं वाटतं. त्याच्यामुळे मग मी अगोदर देवाचं ताट काढून ठेवलं आणि नंतर मग ह्यांना टिफिन भरला.